मग मोडता कायले? हा असं करा ना, मा एकलीचं मोडल्यापेक्षा दुखीच ना. हा हा ठेवलं तर आणलं जाते वापस, एका परत तिचं पहिले आण जा. मी का म्हणतो का मा पहिले आणा, तिचं आण जा पहिले. नवीन सैन पोरगी लागते घालायले, पण मोडलं जसं तर मग होते का मग करणं. तर म्हणलं मग एकीचं मोडल्यापेक्षा दोघीचं ठेवा, गहाण ठेवलं तर सोडून आणते मूस पुढे आजकाल. नाही नाही, साजरं लागते का? ते सुनबाईला काय महत्वाला सोनं दे. नाही, चांगलं नाही वाटत ते. तिचे आई बाबाई काय म्हणतील? 12 महिने झाले लग्न आले, मोडलं आमच्या पोरीचं सोनं. मग दिसत नाही का तिच्या आई बाबाला एवढं मोठं वावर घेतलं तो? वावर घेतलं ना एवढं मोठं, काका खासाठी मोडलं का आपण? काय म्हणणार ती? जास्तीत जास्त आपणच खेळतो. तिच्या बाबाने किती केलं असं? आपल्या घरचंच काय, मग आपल्या कामासाठी मोडलं तर काय आहे? आपण कोण ठोकासाठी म्हणून राहिलो माय का? तिच्या जोचं हिसकून घेऊन राहिलं काय? आता कोणाला समजते एवढा मोठा उदा करणं चालू आहे तर मग आता जर माणूस तोड करतेच. सांगाच खायला लागते तिच्या आई बाबाला, माहितीच खायला पडते. असं असते का कुठं? माहित नाही पडत काय? ते पोरगी सांगणार नाही का? नाही, तिचं राहू दे, ते तिचं नको मागू. काय ते साजरं नाही वाटत, मनाला नाही पटवून राहिलो. तू आलं दे ना. तू काय करता आता? तुला घालला ते सोनं? काय तुमचं तो मला तर भरलं, तुम्हाला तर वाटतं काहीच नाही. मला नाही नवीन साडी घ्यायला लागत ना, मला सोनंही घालायला लागत नाही. दिलं तर काहीच नाही घेऊन. घेऊन दिलं नाही तर हे कुठून तो बापाच्या करून आणलं का तुझे? पा शिल्लक काय बोल नका. केलं का तुम्ही? 5-6 वर्ष झाली. सोन्याचा भाव कमी होता आता अगदी म्हणून मी करा कुमारच्या लग्नाच्या आधी केलं नाही. आता नसतं काय मग शिल्लक असतं तर मी देऊन दिलं असं तुम्हाला. मला बापा सुनीले करावं का तुला मग? डोक्याचे कुकडे बळबळ करते. त्या पोरीला नाही करशील, तुलाच करू दे. डोकं कमी हे बाय. मला काय वाटते, मून टाकतो त्या बांगड्या काही नाही तर तू घालत नाहीस काही नाही. म्हणशील ते वयातलं राहू दे का परी. पुढे नाही जमलं काही मिळ नाही राहिला नाही तो मग हे ठेवून देईन तो गयातल्या परी. हे मोडणार नाही. बाकीचं म्हणून टाकायचं, काही बाकीचं काही घालायचं कामात नाही पडत. एका मोठी पैसा येते. घाण ठेवलं की तसंच लागते. व्याज नाही लागत त्यात. मोडलं टेन्शन नाही. भाव वाढेला न्यायची, पैसा पुरा निघून येते, पुरी रक्कम भेटते. असं आहे का कमी भावात म्हणून राहिलो आपण? एवढा भाव, किती भाव आहे, किती स्वस्त केलं तर. आपलं कोणतं हे आहे? आपला तोटा काही नाही ना. आपण स्वस्त्यात किलो महागात मोडून दिलो. मग तरी मी मोडूनच राहिले ना. मोडून राहिलो, कर्तबगारी करून राहिले काय? असं सांगून राहिले जसं की करूनच देऊन राहिले. मला माहित आहे ना आता मोडके आता काही होणार आहे माय बाई. जाऊ दे मा, आता एवढा मोठा सौदा चालू आहे तर मी काही म्हणत नाही. जाऊ दे मळा. मग हे नाही देत, हे गयात नाही देत. हे मग गयातलं एवढं मला पाहिजेच. हे काय लय किती पार्वती फोन हिंडू का मी? एवढं तर पाहिजेच बाई. कुठे जा या लागते तसं भंड मला आवडत. आणि नकली घेतली मी नाही घालत ते. माझ्या आयुष्यातला नाही, मला पटतही नाही ती. मला सैनच नाही ती. मला अंगावर गुफाच येतात ते नकली घातले की. तुम्हाला तर माहित आहे. हो मग हे बाय, ते बांगड्या आणि ते मोठी पोत आणि ते मून टाकतो. ते आजच करतो. मग कुमारला सांगतो आजच जाय, त्याचे पैसे घेऊन ये. म्हणजे कसं त्याला पोट पैसे दिले की तो गुथेच राही. नाही ते सौदा हातातला जायला वेळ नाही लागत. लय जण पेल्यात त्या वावरावर. तुला काय माहित आहे माणसाईतल्या गोटी लय टपेल्या आहेत. आता आपण घेतलं ना, आता लय जोर खाऊन राहिले घ्यायले. आता लोक हरामखोर पुढे आला नाही बाहान चोदन. आता लगे तो म्हणते मी, तो म्हणते मी. ओली गेलता लगे त्याच्या घराच्या अंग. हो केवढ्यात दिलं काय का नसून तसं मले सुधीर सांगितलं. सुधीर म्हणे काका पाहिजा म्हणे, फोडणारे लय आहेत म्हणे तुमचा सौदा. असे फोडतीन लागतात, तोंड बंद करतो म्हटलं पैसा घालतो त्या तोंडात. त्याला तर म्हटलं मी पण ते आपल्याला पैसा घेईन ना, काय नेऊन देतो त्याला तोंड. जसं माय म्हणणं आहे 5-6 लाख त्याच्या देऊन दिले की तो दबे राहते ना. मग आता काय आपण 50,000 दिले त्याला. 50,000त 1 लाख दिले समजा त्या दिवशी आपण. हो पण तरी बी 1 लाखात जसं वरतून द्या मला असं वाटते पटपट. इसार होती, रजिस्टर इसारच करून टाकतो ना. मग जाय मग मार किती मारतो उड्यात. रजिस्टर इसार केला की घोर नाही ना. मग खरेदीची टाइम लंबी टाकवतो, त्यातलं का आपली सोय लाग पैशाची. असं काय लहान झाली माय बाई? लहान झाली होती सोबलं हे त्याला माहित नाही का काका राहिले म्हणून? गोड बोले वरून गोड बोलते.
त्या रोजी तर म्हणे काकी पिढे कोई देतो म्हणे वावर घेतला ना. म्हटलं हो रे बाबू देतो ना. पाय किती बाजिंद्या बोट आहे. असा मन देणला की आपला सौदा हो केला दे लहान जरी त्याची मोडून टाका आजच येसो आणि देऊन द्या त्याला पैसे. नाही एवढा सौदा केला कशी बाई लोक खरं ना. हो ना, म्हणून तो म्हणतो मग आजच मोडतो ते. हा आजी आजच का मला जाऊ दे. सोनूबाई लय जीवाच्या आत राहते. मला तर लयच बाई मला वाटते लय बायाचं तच आहे. सोनू मुळ्याच्या बाबतीत लय होते. लय म्हणजे लयच होती बाई. मला तर लयच होती बाई. काही म्हणा बाई कोणी. मला माहित आहे ना सामान्य माणूस डबल काही करू आयुष्यात. आता काय करायचे दिवस राहिले माय सोनं बघणार. आता जे आहे ते राहिलं असतं. पण जरी बाई आता पोरासाठी वावर होते माय. आपण काय सोनं घालून हिंडल्यापेक्षा पोराले वावर भेटते. एवढं मोठं पोराले वावर आलं तर त्याची परापटी वावर वाढते. काय राहिलं माय आता जाऊ दे. तेच आहे बरोबर आहे. त्याच नैन सेन सुनेचं काल्यामुळा सकाळी ती म्हणीन मग आल्या आल्या मा सोनं मोडलं आल्या आल्या सोनं मोडलं म्हणीनच. ती नाही म्हणे तिचे मायबाप म्हणतील. जाऊ दे बाई या माणसंही बरोबर आहे. मोडू दे मालच बा म्हणा काय माय. चल बाई एकदा पाहून तरी घेतो बाई मा बांगड्या मा हार माय पोत. आता काय मोडल्यावर काले मा काले दिसते. काय हो काही येते हो हरामदास. डबा नेल बोलावलं तर काय संध्याच्या जेवणाचा डबा नेते का माणसं घरी येतील मग नेते का हा डबा. सूर्यकांता झालं नाही का अजून रामदासचं. त्याला म्हणा डबा किती वाजता येतं म्हणा मग. मग काय 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 काम घरी आल्यावर काय काय डबा वावरत नेते का हा. ते बाई थांब जा मी इकडे धाडतो. अचिंगे अचिंगे जाय दे आधी तोचा डबा आण बरं. ने बाबाई ने तो बाबाला म्हणा जा ना म्हणा लवकर. एक तर आबानं डबा नेला नाही व आज तसेच आहेत वावरात. मी होती तर माझ्यानं बाई त्या गाठा पाण्याचं काही जण नाही होत. एक ते पाहायला लागले ना मग मीच तर कसं गेली असती. मग आम्ही काल घरी राहिली ती. काय लागलं आधी तुले. अव माय बाई काल वावरात गेली गाठा घुसला पायात का काय काय खिळा होता का तार होता काही मला ध्यान नाही बिचारे. त्या गाठ्यात मा पायात घुसलं ना व अशी रक्ताची धार लागली होती माय चिंगे. तू काय सांगू छारा निरा मले देवच आठा. कसं तरी आबानं ओढलं बाई त्याली नाही ध्यानात आलं का हात पाय उचलला तर निघून गेलं गाठातून. काय दिसते माहिती रात निरा गाठात हातही घाला वाटते का. मग वावरात कायले जातं शाळेत जात जा ना. हाऊ माय बाई राहिला आता शाळेतच जात का. खरं तोले बराबर आहे वावरात. मग सकाळ तो मास्तरले सांग मग आजी येते म्हणा शाळेत. सूर्यकांता पोरगी बाई काय म्हणते वावरात काल जाता म्हणते मग जात जा म्हणते. हो लय शायनी आहे ते. हो नेऊ ताजीली ने शाळेत. आण डबा बाबा निघाले. ते आजी डबा आवाजीचा डबा न्याय लागते ना आजी. मग तुला पायाला पट्टी बांधणं इन्फेक्शन होईल ना तुले. पाण्यात ओलं नको करू ते. आजी रागिनी आता काऊन गेली घरी. ती येत नाही आता. येते ना माय बाई येते आज येता. रविवारी म्हणे ते मामा रविवारी आणून देतो म्हणत. आता रविवारच थाय आज येईन ना आता. हाव का मग आज आले तर मी हाव घरी. उद्या मला शाळेत जायला लागते. मग करून सांग रागिनी आत्याला लवकर ये म्हणा. मी घरी जा मग आज. मग तू घरात गेली तरी मग मी बसतो ना रागिनी आत्याजवळ. अहो माय बाई चिंगे मी घरी जा. मी त्या पायाच्यानं जात नाही कुठे. रागिनी आत्या आलीच तर नाही माय अजून. आता आली की मग मी तुला सांगेन ना आवाज दे. मी आज सुट्टी आहे नाही. आणि ते ट्युशन तर असते माय तुमची. इतवारी इथं जाता रविवारी. तुम्हाला का आले इतवार समजते माय. रविवारी तर जाता. नाही आज नाहीये टेस्ट असते आमची सडेला पण आज नाहीये. ओ पोरी गप्पा मग झोडत बसणं. डबात बाबा निघाले ना. अनु चल 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 मला जायला लागते लवकर. ने बाई बाबा चाललं ने बर माय आबा उपाश आहेत. बुरा तेले सांग नून ठेवशील झाला. सांगतो ना काकी. मला एवढा तर दबात आहे व आजी. हा हो जाय गप्पेल. बरोबर धड सांड शिंद लाय ना डबा घासेल नाही ना मला म्हणून दिला मी. हा जाय नी
का व? का पाय बसलाच नाही का? ओ माय बाई, मोठ्या बाई, पाय बसायचं काय ते इतक्या लवकर बशीन का? मला तर वाटते खिळा गिळा अशीन बाई त्या मातीत. हा, ते खिळा घुसला अशीन, लय जोरात रक्त निघाला माय बाई, गुतलाही असा माय बाई की माझा ज्यूस होऊन गेला. मग तुला दिसलाय नाही? पायातला काढलं ते आता? काटा होता का खिळा होता का काही डसलीसला माय बाई काही? नाही ना बाई, असं रुत्यासारखं झालं ना, मला डसलं नाही की दात गीत नाही दात काही, दात नाहीत काही. पहा ना, हे पा, असं टुचेल आहे ना, पाहू दे. नाही व, दात गीत नाही. दुखते का व? माय बाई दुखते, असा दुखते की बरंच बरं. ते मला म्हणत जाय आज दवाखान्यात. कुठे जाऊ सांगा लंगडत लंगडत. म्हटलं राहू द्या, काही एवढा नाही. म्हटलं काटा अशीन काही अशीन, 2 दिवस ठणकीन म्हटलं आणि बशीन. आता ते बोलायचे ना माय, पाणी गेलं ना त्याच्यात. हो, हे बाय, मी काय म्हणतो शोभा, हे काटा गिटा नाही बाई, खिळा गिळा सुरू आहे तुले. काट्याचं काही एवढं होते, खिळा आहे हो हा, काहीतरी खिळा गिळा काहीतरी असं खुटी गिटी सगळं जाळ छिद्र आहे ना. हा, गेले ते चुना गिना कोण नाही भरला? बिबा भरा लागत होता, बिब्यानं बात जखम आखून येते, रक्तही नाही होत. नाही माय बाई, मला बिबा उभरते, चुना उभरते माय बाई, काय करतं नसतं जखम पडायची मला तर त्यानं. अव काय होत नाही ना, तू तर भल्ली भेटणीला काहीच होत नाही. एकदा उभं झालं काय सवय होती, पहिल्यांदाच लावलं उभरते जरासं, पण हमेशा लावलं की सवय होते. मग आण बिबा, मी लावतो साजरं त्यातलं सगळं तेल काढून लावलं की मी जखम हेच होते, आवडूनच येते. नाही बाई, मी पाहिन बाई, दवाखान्यात जाईन, पण मी लावत बाई ते मला भेव लागते बाई, मला उभरलं होतं बाई अंगी, मग किती बाई मला जखम झालती बाई त्याची. आता हे तर पायाची गोठ आहे, चालताच येणार नाही, मग जाग्यावर बसू तो कसं करू माय बाई मी. एक तर पेया पारण्याचे दिवस, आता सांगा मी घरी बसली. आता त्याच्या भावती किती घर वावरात असला आपण तो फरक पडते पेराच्या टाइमले. हाव ना, पण जाऊ नको वावरात, त्याच्यात माती जाईन हे होईन ना, तर ते लय वाढीन दे. एक तर पायाचं काम आहे ना, हातागीताच असतो तो हे बोल नाही हो, माणूस सांभाळते जसं. आता पायाला कसं करशील माय बाई? का रागिनी येऊन राहील ती ना? हो ना, आज येईन ना. आता पाहुणा म्हणे ना रविवारी आणून देतो म्हणे, सुट्टी राहते पाहुण्याला, दुकानात जाईत पाहुणे रविवारीची सुट्टी घेतात, तर मला आणून देईन असं म्हणत बाई. मग आता येतील ना, संध्याची येते का दायपारची येते काय सांगा. ओय का व, तुम्ही कोण घरी आले? काहून आले म्हणजे भयताड तुत्राचे, पाणी नाही पाठवला, डब नाही पाठवला, काय डोकसं नाही का तुले काही? हा, बसली घरीच, पाणी पाठवा कोराचं, डबा पाठवा, तुले नाही येता येत. अमाय रामदास जो डबा पाठवला ना मी, पाणी तुम्ही द्याल ना सकाळून. काय सांडलं ते, तर ते ठेवलं ते माती, ते दबलं एका ऐकून माती, ते भरणंच सांडलं, सारं भरलं ते, मी आता तेच ठेवलं. मग रामदास जोड पाठवला का? तो तर आला नाही, पुकून गेला. मग तो जाऊ दे मला घरीच वाढून दे, जेवतो मी जातो, मग लवकर वाढ. सांग बाई काय करा, या माणसाचा सबून डबा भरला मॅन वावराला, आता भाजी नाही आहे घरी. हो वाढ, पापड भुसतो बाई, आता देतो वाढून. हो, गरम होऊन आले वावरात काम करून, माघरची आणतो भाजी. त्या कसं बरं झाली काय, तुला काही ठेवली नव्हती काय? अमाय मोठ्या बाई मी जेवली, ये डबा बांधला आणि देऊन दिला वावरात. आता हे चुकरं पडलं, रामदास नेला ना, सध्या नेला ना रामदासनं, मी अतिच बसेला, गेली अजून घरात. देता का मग भाई तुमच्या घरची गुलशिक? नाही तर आता वक्तावर काय करू सांगा. वाढलं वा, ते वावरात का गाणे म्हणायला चाललो ना, वाढलं. तुला कामा धंद्याचे दिवस समजत नाहीत का? हो, वाढतो ना, तुम्ही हात पाय धुवा. मोठ्या बाई घे ना माय भाजी शिंत. हो आणतो, थांब. अंग धुता का तुम्ही? मी आटाच का व, अंग दूध बसवती मी, मला वावरात झाला डबर दे, अशीन नशीन ते काय अशीन कुटका खायला दे, चालला जातो मी. मग वाढतो ना ताट, तुम्ही तर बाई निरा घोड्यावर निरा अशी निरा, जरा सगळे तुम्हाला धीर नाही. मी वावरात पाठवला तुमचा समजा डबा बांधून साजरा,